आज बाबूला भेटण्यासाठी कोण कोण आले ते पुढे सांगतेस त्या अगोदर नमस्कार, मी पूजा स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये। मी 1 जानेवारीपासून 365 डेजचे डेली मिनी व्लॉग सुरू करणार होते, पण मी ते पूर्ण करू शकले नाही। नवीन शहर, नवीन घर, शिफ्टिंगची धावपळ आणि माझं छोटंसं बाळ या सगळ्यात मी कंटेंट क्रिएटरपेक्षा जास्त आई झाली। कधी रात्रभर झोप नाही, कधी थकवा, कधी स्वतःसाठी वेळच नाही। आणि मग मला वाटले कदाचित हे 365 डेज माझ्यासाठी नाहीत, पण हार मानणे हा माझ्यासाठी ऑप्शन नव्हताच। म्हणून आजपासून मी 365 डेज नाही, पण 100 डेज चॅलेंज सुरू करते। हे 100 डेज परफेक्ट नसतील, कधी मेसी हाऊस असेल, कधी एक थकलेली आई असेल, तर कधी इमोशनल ब्रेकडाऊन झालेली मी असेल, पण हे 100 डेज खरे असतील। हा 100 डेज मिनी व्लॉग चॅलेंज माझ्यासाठी फक्त कंटेंट नाही, हा माझा सेल्फ प्रॉमिस आहे। डे 1 स्टार्ट झालेला आहे। तुम्ही माझ्यासोबत आहात ना? मला कॉमेंट करून नक्की सांगा। आजचा दिवस खूपच जास्त स्पेशल आहे, कारण आज बाबूला भेटण्यासाठी आजी, आजोबा आणि सिया म्हणजे बाबूची अक्का येणार होते। म्हणून मी स्वयंपाक करायला लागले। आई, पप्पा आणि ह्यांचा उपवास असल्यामुळे त्यांच्यासाठी मी भगर आणि उपवासाची म्हणजे शेंगदाण्याची आमटी बनवली आणि माझ्यासाठी मी डाळ भाताचा कुकर लावला। बाबूने आणि त्याच्या बाबांनी मिळून छान अशी आरती केली आणि ते गेले आई पप्पांना आणायला। बाबू आणि आई पप्पा जवळजवळ 2 महिन्यानंतर भेटत होते आणि सिया पण। ती तर खूप जास्त एक्सायटेड होती बाबूला भेटण्यासाठी। तिची रिॲक्शन पहा, किती आनंद झाला तिला बाबूला भेटून। बाबू अगोदर थोडा कन्फ्यूज होता, पण नंतर हळूच हसला। अशा मोमेंटसाठीच तर सगळं केलं जातं। सिया दिवसभर एवढ्या लांबचा प्रवास करून आलेली, दिवसभर ट्रॅव्हलिंगमुळे खूप थकलेली, पण तरीही ती खूप जास्त खुश होती, हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते। त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो। जेवण झाल्यानंतर सिया आणि तिच्या काकांचा हा प्रोग्राम सुरू होता। ती छान अशी मसाज करून देत होती तिच्या काकांची आणि शेवट हा सियाने बाबूची दृष्ट काढून झाला। तर असा होता डे 1 ऑफ 100 डेज चॅलेंज, फुल फॅमिली लवने भरलेला।